नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आजपर्यंत जनतेसाठी संघर्ष केला आहे आणि करणार आहोत. अरुण मुंडे. सुरेश पाटील, शेवगाव प्रतिनिधी. शेवगाव वार्ताहर तालुक्याचे गाव असलेल्या तसेच 50,000च्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहराच्या अधिक विकास व प्रगतीसाठी राजकारणात एकत्रित काम करण्याचा निर्णय शहराच्या राजकारणातील युवा शिलेदार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक अशोक आहुजा यांनी जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर करताना दोन्ही युवा शिलेदारांनी शहराचा अधिक विकास व प्रगती हे कारण जाहीर केलेले असले तरी त्यामागे भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव मंडलाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीतील नाराजी हे स्पष्ट कारण असल्याचे पत्र परिषदेतील दोघांच्या वक्तव्यातून समोर आले आहे. शहरातील मंगेश हॉटेल येथे अरुण मुंडे व अशोक आहुजा या दोन्ही प्रमुख शिलेदारांच्या समर्थकांच्या बैठकीत शहराच्या राजकारणात एकत्रित काम करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी अमोल सागडे, सालार शेख, प्रेमसुख जाजू, राजेंद्र मेहर, अभय पालवे, नितीन फुंदे, राजेंद्र तरटे, माजी नगरसेवक शब्बीर शेख, कमलेश गांधी, अंकुश कुसळकर, अजय भारसकर, दिगंबर काथवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही युवा शिलेदारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्याच्या मागील कटुता विसरून शहराच्या राजकारणात एकत्रित काम करण्याचं जाहीर केलेल्या भूमिकेचे स्वागत व कौतुक केले. त्या माध्यमातून शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल अशी खात्री आणि विश्वास यावेळी व्यक्त केला. आहुजा म्हणाले की आमच्यातील राजकीय कटुता दूर करण्यास आजपर्यंत अनेकांना यश मिळाले नाही, मात्र भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव मंडलाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या निर्णयातून हे काम झाल्याने श्रेष्ठींना धन्यवाद दिले. भारतीय जनता पक्षाची राज्यात कोठेही सत्ता नसताना पक्ष संघटनेसाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र घेऊन एकनिष्ठेने काम करणाऱ्या पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची शहर व तालुक्यात मोठी संख्या असताना पक्षश्रेष्ठींनी ज्याचे पक्षासाठी तुटपुंजे काम आहे अशा मर्जीतल्या नातेवाईकांची नेमणूक करून अनेकांवर अन्याय केला आहे. आगामी काळात शेवगाव नगर परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटनेच्या अधिक बळकटीसाठी राजकीय कटुता बाजूला सारून आम्ही शहराच्या राजकारणात एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून शहरात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्यास बळ मिळेल असा दावा यावेळी मुंडे व आहुजा यांनी व्यक्त केला. आता भारतीय जनता पक्षाच्या स्तरावरील या युतीचे आगामी निवडणुकीत कशा पद्धतीने पडसाद उमटतील हे आगामी काळात समोर येणार असल्याने शेवगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजून प्रभाग निहाय तसेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झालेले नसल्याने हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक हालचालींना वेग येणार आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.